काय सांगत काय काय करतो काय म्हणता कोणाला फोन लावून राहिला हो नाही हेच आयला तो चालूच राहतो याला फोन तिला फोन आहे ना हो कोणला फोन पाहत बसलो ते होतो मिटवलं असं. करता बरं कोणतं ते माझा लोचा झालं हा मिटवलं ना तवच हा ना तवच मिटलं अरे ते. तू डायरेक्ट बळजबरी काहीतरी तिला मेसेज टाकले हा म्हटलं पाहू गेलं तू प्रयत्न करू म्हटलं काय. हा काय पण डायरेक्ट डेअरी नाही करायची मी- स्वतः तिला काही रिस्पॉन्स दिला तर आपण इकडून डेअरी करायचं मला वाटलं आता कसं थोडंफार ती द्यायची हा रिस्पॉन्स द्यायची पण ते काय काही गळ्यात आल्यावर तरी यावं आता वाले. नाही हे डेंजर आता हे असं ना देता रिस्पॉन्स हा आणि वेळ आला एवढा टायमिंगला हा टायमिंगला शॉर्ट करता शॉर्ट शॉर्ट करता डायरेक्ट त्याच्यामुळे मी ते म्हटलं जाऊ दे चुकून झालं होतं म्हटलं मस्त पैसा लागला का रे तुला आता काय करणार त्याला हा घरचे काय नाही बोलले काय मंडळी काय नाही म्हणले म्हटलं चुकून झालं होतं हा का मग ते किती मोठा तमाशा आलता हा मग वाचलो नाही टेन्शन वाचला रे बाबा थोड्याची मजा ना थोड्या करताना किती नाही दिवस कलंक लागत हा माणसाला नाही ते हा? गप्पेच नाही करायचे आता मी आता कोणाकडेच पाहत पण नाही दारू प्यायची पण मग हिला पुढे हा, दारुड्याला कोणीच काय करीत नाही हा, ते संपल्याशी दारू पिऊन घ्यायची मस्त पडून घ्यायचं पडून घ्यायचं गेली तुझ्या दारी उडत हा कसं बोलला बरं मी काय म्हणतो, हा. किती पैसे 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 लागतो तरी पैसे यायला मला प्यायलाच काही नाही रे एकच रुपये आहे माझ्याकडे आता उतारा सुद्धा नाही घेतला आज पैसेच नाही ना तुम्ही खिशामध्ये मोकळाच एकच- काय हा ना आयला तो यायला पाहिजे पैसे संपले वाढतो आले सगळं काय आता सांगायचं सगळं गडबड उरायली ना कामं नाही धामं नाही हा ना हे असं टाइमपास करत बसायला उरायले यायला पैसे कोणी देणार नाही बघ गावात कर ना आज सोय पाणी लय दिवसून भेटलो आपण हा ना लय दिवसाने भेटलाय मी शोध येतोय कोणाला तरी पण आता काय कोणाला शोधावा आज झालंय पाणी कोणाला भावा बिवाला सांगून हा नाही रे बाबा घरचे कोणी कोणी देणार नाही तिथं कोणी दोस्त कंपनी त्या इकडे जाऊन पाहू आहे ना स्वाती वहिनी का त्या हा हा? हा ते देऊ शकेल तिथे गाडशी तिथे फक्त गोड बोलावं लागत हा थोडंसं प्रेमाने नादी लावून नादी लावून हा, हा? काय चाललं काय नाही असं आमचं दमकं 400-500 रुपयात होईल का हा होईल आपल्याला काय 200-300 तर ऍडजस्ट करू म्हणजे हा ना? काय 100 चेक मारून घेऊ हा. एक हा पाहतो जाऊ मग तिच्या कसं हा पाहायचं ते होती आता ते तिलाच होती नाही तर मग असं कर हा. ना तो पाहिले असं नाही तू जाऊन पाहिजे नाही तर कुठं तिच्या का नाही नाही आम्ही तिच्याकडून ना त्या दिवशी 100 रुपये गेले हा 100 रुपये घेतले तू पेट्रोलला हा का हा ती म्हणली त्याला तेच दिलं नाही म्हणून मी ना तिकडनं जातच नाही तो रस्ताच बदलून टाकला मी हा का हा लय भारी काम केलं होतं. हा ना आता काय करतो मी हं. तू कुठं थांबशील मी ना तू येडच थांब हा इकडंच थांबतो काय करण अर्जुन काय कोणाला गाडायचा प्रयत्न चालू आहे काय ना मग हाय तो काय आहे काय त्या 200-300 पैशाचा लाड नाही बा आपल्याकडे मागचे 700 द्या मग 300 घ्या 700 आणि 300 का ये म्हणजे 1000 म्हणजे याला 300 मला 700 का तुम्ही घेतले होते पहिले माझ्याकडनं ते आधी ठेवा माझं कधी मागच्या वेळेस नव्हते घेतले का हे बघ, इतकं दिवस तू पैशाला राहशील का काय रे? अहो ते नाही का हा. त्या दिवशी खालच्या आईला 1 वर्ष श्राद्ध होतं हं. तिथं कपडे गेला माझ्याकडनं 700 घेऊन गेले अजून ते दिले नाही यांनी हा का द्यायला पाहिजे ना लहान पोराचे पैसे उडवायला चांगले बरं, तू वाटतं इतकं दिवस थांबू शकत नाही पैशाला मला माहिती भाऊ खरंच घेतले हा खरं घेतले खोटं काय बोलू व्हिडिओ आहे माझ्याकडे हा रे बाप. त्या दिवशी काय मित्राकडे तू सांग दिला तू. होता. बरं मी ठेवेल का एवढा दिवस हा, बस जाऊ द्या कोणाला गाडायचा प्रयत्न चालू आहे? गाडायचं नाही रे काय झालंय हम्म. काय शिवाय तरी दिसाने भेटलाय हा दिसलेले दिसन हा. तुला माहिती झालं का त्याचं काही काय मोठा किती त्याला कांड केलता काय केलं होतं? मध्ये त्याचपासून ते गावाचं चित्र होतं हा हा, त्या बाईचे नाही का डोकं लावलं होतं त्याला काय सांगू नको का नाही नाही काय लहान त्या पोराला- हात याला सांगू काय उपयोग आहे ना लहान पोराने सांगितलं नको रे गप काही नाही काही नाही अहो पण ते कोणाला गाडायचं काय बोलत होते ना तुम्ही आता तुला काय करायचं ते ना अहो अरे ते मी ऐक सांगायचं नाही कोणाला नाही 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 तर आपण आमच्या आधी कोणाला जाऊन सांगत- आमच्या आधी जाऊन सांगू नको तिला नाही नाही थोडस स्वतः वैद नाही का त्याच्याकडून पैसे घ्यायचे 400-500 रुपये कशाला 4 रुपयाला तुम्हाला तेवढेच येत आहे अहो आज काय आहे, काय नाहीये गावात दिंडी आली होती आणि तुम्ही चालले 10 रुपयाला द्याल ते मग गेले ना दिंडी मग गेली तरी पण असं गाव असं आता एक दिवस पवित्र दिसतं तर तुम्हाला दिसत नाही ती अरे मग तसं आम्हाला बोलता येणार नाही ना काय बोलता येणार नाही बोलायला एक जमाना आम्हाला अरे बघ याला तर हात नाही रे मुक्काच झाला रे हा ना काय करावं आता तेव्हा बोलता येत ना मग क्लास लावा बोलायची ते घेतल्याशिवाय बोलता येत नाही रे आम्हाला हा नाही मला लई अं? काय तेव्हा त्याचा कापरावर राहिला हातात पायाचा कापरावर राहिला उतरच नाही त्याला त्याला असं ते संध्याकाळी लगेच येतो खरंच नाही खोटं काय लागू
अरे बुडावणार नाही आम्ही का गावातून चाललं काय पळू अहो नाहीच येत कुठून देऊ बाबूराव काका. अण्णा तो मात्र अण्णा मला मार लागायचे म्हणा होय. एक काम करतो असं सांग, बाबरावला दवाखान्यात जायचं म्हणा. असं का? अहो यांचं नाव घेतलं ना घरून 2 रुपये देत नाही. जे 10 द्यायचे ते देणार नाही मला. मोठा माणूस आहे तो. काय मोठा माणूस आहे. आमची कोंबडी चोरली होती त्या दिवशी. कोंबडी मग ए बेटा चोरली अहो, कुत्रा घेऊन पळाला बोलू होता नका. आहे कुत्रा अहो, हे यायच्या कुराड चला बरं, चला बरं स्वाती वहिनी हा घडलं थांब तर एक विचारू आपण. मिनिट याची ना कोंबडी ना भाऊ हा. खुराडीतून कुत्रा घेऊन पळालं आणि मी त्या कुत्रा मागं पळलो आणि याला वाटतं बाबराव पळाली पण ते काय काय हाय पळतो? डोकं लायतो ते कशाला चोरतील कोंबडी? मी याला काय करायचं कोंबडीला हे कोंबडी घेऊन गेले घरी जाऊन तिचे म्हणे काल मस्त पीस खाल्ले तंगडी खाल्ली म्हणे तंगडी. काय बावळाटे काय माझी कोंबडी पांढऱ्या रंगाची होती अरे यांची- ते काय घ्या असेल बावळाट्या सांग दुसरं कोणी असेल हा. ते माणूस असं करणार आहे का? अहो हे घेऊन गेले तर स्वतः खुदाड्यात दिसले होते मला. कुत्रा घेऊन गेलो ना ते म्हणताय. हा. बा, कुत्र यांच्या मागे लागलं होते आमचं कुत्र होते यांना धरायला. यांच्या हातात कोंबडी होती. पण ते वाचवली असेल कुत्र्यापासून त्यांनी. हा बघ कुत्र्यापासून वाचवली असेल. माहितीये का ते कसं होतं हे घेऊन पळत होते ना तर मग ते आमचं कुत्र देखवलं नाही. कुत्र गेलं यांच्या माग चावलं असेल यांच्या पायाला. नाही मी पाळ मग कोंबडी सोडली असेल जाग नाही घेऊन गेले होते घेऊन गेले होते. जायचं म्हणतो बरं तुला जाऊ काही दे. काम नाही राहत नाही कोंबडी काही डोकं लायचं काही आम्ही काय कोंबड्या चोर बघा. काय तुला मी चांगलं विचारायला आलो. बरं पाहिजे काय डोकं हे लावताय. हे बघ, आम्ही ना टेन्शन मध्ये हं. त्याच्यामुळं जरा नाही का. बस जाऊ द्या चाललं तुमचं. हा जाय वय अरे लय वाडा पुरे बरं काय हा ना लय यात्रा दिसतंय. त्याला 2-4 पोरा कर सांगून हाता घालू काढा बाहेर जाऊ दे, लहान पोर आहे काय. हा लहान पोर आहे, चालायचंच. हे बरं कुशल चोराचा आरोप टाकी आपला विचार कर ना. बरं जाऊ दे काहीतरी. बरं मी काय करतो हा. जातो तिच्याकडं हा. आणि तो डोकं लावून 400-500 रुपये हा चालेल. ती देईल मला त्याचं नाही काय हा येऊ का मी तर सांगतो तू इथंच बसून माझं राहा नाव नको घेऊ, हा? नाही रे, नाही. हा. बाई काय पाहुणे यायचे आता. आता हे एक तर कन्या मला आहे ना निवडून ठेवावं लागेल. भाताला लागतील त्या. तर भाजी कोण आणायला जाईन बरं. एक तर मला एवढं वातावरण सगळ्या गावात चिखल आहे. आता कुठेतरी ऊन पडलं सगळी चिक 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 सकाळपासून. पाहुणे रावांना आजच यायचं होतं. नवऱ्याला म्हटलं तुम्हीच घेऊन या तर मला आणायला लावलं. काय चाललंय वहिनी काही नाही बाबूराव काय म्हणता. काय बिनबुडाय रवा- मेहमान रवा आले खायला घरी. काय? रवा नाही हो मग? ते तांदूळ आहेत ना त्याचा कन्या झाल्या. लय का नाही केलं हा झालं ते आता काय करता. त्याचा भात लय चिकट होतो बरं का अहो पण खायला किती चविष्ट हा, लागतो. खाल्लं बरं, हो. हा नेमकं आहे ना काय झालं माहिती का आता हे एवढंच राहिलं. हं. त्याचं आहे ना म्हटलं फटकून काढा त्यातून आहे ना बारीक बारीक ते काळं काळ आहे ना ते काढून टाका. हा बरोबर पावडे येताय घरी. पाहुणे हा कुठले चुलत बहीण तिचा नवरा तिचे दोन्ही पोरं. एवढ्या वरवंडीत काला बोलायचे आपल्याला पाहिलं ना चालतं तरी येतं का पायी तरी अहो पण आता पाहुणे जर म्हटलं आम्ही तुमच्या गावाकडे त्र्यंबकेश्वरकडे येतोय आता आपल्याकडे कुंभमेळा येणार आहे. मग त्यांचं म्हणणं कुंभमेळा ते तर येणार नाही परवान्यामुळे गर्दी राहील. हा मग आता दर्शनाला येतो म्हणे. अच्छा. हा म्हणून येत आहे. काय म्हणता आज इकडे कसं काय तुम्ही. काय झालं तो काम निघालं हा, तेच म्हटलं मी बिना कामाचे बाबूराव माझ्याकडे येऊच शकत अरे, नाही. मी काम असलं तर तुला माहिती ना हा काय ते काय? आणि ते पण तुमच्या हिताचं असेल तर. आणि जे बघ कसं माहिती का सारखं जर येत राहिले ना तर लोक की सारखं स्वतःच्या घरी काल जातं काय म्हणजे याचं काही आहे का असं होतं म्हणजे हे तुम्ही तोंडाने म्हटल्यावर गाव कसं म्हणायचं नाही. हा, हा, हा. तुम्ही म्हटले कस काय असं स्वातीचं काही ऐका म्हणून. नाही नाही पण म्हणून त्याच्यामुळे मी येत नाही खरंच अहो तुमच्याकडे बघून आहे ना तुम्ही एखाद्या म्हातारी जवळ जरी बसले ना तर लोक बरं म्हणते नाही बाबूरावचं या म्हातारीच काहीतरी लपड असं असे तुमच्या अंगातले किडे. काय वय मारायचा काय ऐक नाही प्रत्येकाला हा? अहो पण तुमच्या अंगातले किडे कसे बाबूराव. मारणार का? तोंडावर नाही मारणार काय पुरी सोरी रस्त्याने त्याला तर तुम्ही शिट्ट्या मारी त्या. हा तो नाद गेला पाहिला आता नाही काय नाद गेला त्या दिवशी आता तुम्ही त्या मंदिरामध्ये एक पोरगी दर्शन करायला आले होते तिच्याकडे कसे बघत होते खालून नाही, वरून. तिला प्रसाद दिलता प्रसाद खात होतो खडी साखरेचा प्रसाद होता खडी साखरीचा ना तिने तुम्हाला चांगल्या चपलीने एखादा प्रसाद दिला असता मग काय आला असतं तुम्हाला. काम काय सांगा तुम्ही आले कस काय इतके गोड बोलताय म्हटलं तुम्ही नक्कीच तुमचं चांगला काहीतरी कामासाठी आले. चांगलंच काम आहे. आता मला कोंबड्या- माहिती आहे, वरार काम मावाला वरार ए बा पैसे बिशे लागत असेल तर आपल्याकडे नाही बरं का पहिलेच सांगते. पायावर कोय घ्या बाय तुम्ही आता असं जर नाही म्हणलं कसं व्हायचं सांग बरं जवळ येऊन माणूस लांब पाठवायचा का जवळ येऊन म्हणजे मग पैसे बिशे नाही बाबा आपल्याकडे पहिलेच सांगते. बरं मी काय म्हणतो वहिनी मला आहे ना फक्त 500 रुपयाची गरज आहे 500 तुम्हाला हा तेवढं काम करा बरं. काय काम आहे तुम्हाला. लागत आहे मला ना दवाखान्यात जायचं काय आलं दुखायला. काय सांगा मग रात्री पण झोपच नाही आली म्हणून डॉक्टरला जावं म्हणलं काही इंजेक्शन घ्यावा गोळ्या घ्यावा अहो रात्रीपासून झोप नाही आली दवाखान्यात जायची गरज नाही बायको करून आणायची गरज आहे तुम्हाला. नाही
बायकोची काय करायची हा एकटाच बरं आहे. एकटेच बरं आहे का? मग कामधंदे बायको करावं. केल्यावर खर्च वाढतो. हा ना. तिला ब्लाऊज घ्या तिला बांगड्या मारण मेकअपला पैसे घ्या हा? हे बघा तुम्ही जा इथून पैसे नाही माझ्याकडं. मला एक चिकन घ्यायला जायचं. येडपान नको रे बाई. नाही नाही पैसे नाही चालेल, माझ्याकडे. आतापर्यंत बुडवले का पैसे कधी दिले? काय बोलत वहिनी दिले कधी तेवढं सांगा फक्त. 1 रुपयाचं रिटर्न नाही आजपर्यंत मला कधी. काय ऐका ते आम्हाला. दे वहिनी, दे. दे, ऐक तू कोणतंही काम सांगतो काम ऐकेल मी बस. ऐका ना आज नाही आहे मला तुम्हाला उद्या संध्याकाळी देते मी. आता आहे ना मला चिकन आणायचंय एवढंच. माझ्याकडे 500 रुपये आणि 2 किलो चिकन आणावं लागणार कारण माझे दिले पाहुणे येत आहे घरी. चिकन तुम्हाला किती म्हटलं ना आणायचं? 2 किलो. 250 रुपये किलो आहे बरं का. हा मग 500 रुपये नाहीये. मग आज करू का 1.5 किलो आणू का का बरं? 100 घेतो ना मला. तुम्हाला कोण देऊ राहिलं? मी माझे घेऊन येईन ना बाबा. हा का? आणि जर तुम्हाला जर पैसे लागत असेल तर उद्या संध्याकाळी देईन तुम्हाला 500 रुपये. आता फक्त मला एवढं चिकन आणून द्यायचं काम करा प्लीज. बाबूराव खरंच उद्या संध्याकाळी नक्की बाबूराव नक्की. 500 नाही तुम्हाला मी 1000 देईन. पण आजची रात्र झोप नाही याला वहिनी काय तुझा जीव उलटा पालटा दवाखान्यात जाऊन माझं नाव सांगा मी ते पैसे कोणत्या घेणार नाही डॉक्टरकडे तुम्हाला. जा याच्याकडे जा ना आपल्या पठाडेकडं गाजरेकडं कोणाकडे जा. का त्या मॅडम का जाऊ कोऱ्या का सिंकडं हा नका नका तिच्याकडे नका जाऊ. का? तुम्ही माणूस आहे बायाकडे काय दवाखान्यात जाता. त्याला काय होते अहो तुम्हाला बायाकडे बरं जायचं राहतं. तुमची नजरला चांगली का? नाही तिचं गुण चांगलं येतो मला. नका नका तुम्ही माणसाकडे जा. तिला अटॅक यायचं तुम्हाला पाहून. ती 1 सोडून 2 लावून देते इंजेक्शन. जावा मला चिकन आठवणीने घेऊन या पटकन लवकर. हा? चिकन घेऊन या. 2 किलो ना हा आणि उरले 1 रुपये ना तर थोडस गेली ना अद्रक आणि कोथिंबीर घेऊन या आता कसं काय बाबा. उरतील 250 रुपये किलो चिकन आहे. 250 का 240 आहे हो. नाही हो 250 मग जावा या घेऊन जाऊ द्या. 500 बरं कोणी हा 500 दिलेत. 200 चे 2 नोट आहे. लवकर 100. चिकन घेऊन या. मी तोपर्यंत भाकरी बिकरी करून ठेवते हा. आणि भात लावून देते. बरं, जेवायला येऊ का संध्याकाळी मग या ना. खरंच हा नाही बिनधास्त या. नाही तर काम करून आपदून घेशील. नाही हो बाबराव काही तुम्ही एवढं काम केलं मला फक्त चिकन आणून द्यावा जा. बाई चांगली बनवा हो हो पीस पाठव. वाढशील ना? हा वाढून जा. नाही तर वाढतो आज बहिणीच्या नावावर. जाता का आता? नवऱ्याचं ताण नाही एवढं शेजारी पण एक काम करते तर काय 17 वेळेस एवढं वाढशील का तेवढं वाढशील का. कसं तोंड बघतो बाई बघितलं तर असा अंगाला काटा येतो. म्हणजे डोळ्यानेच सगळं हे बोलणं बी पाप आहे बाई. चला काम आहे घरात. किती वेळ झाला अजून आहे ना. होईल का नाही काम काय माहिती आहे. काय पाहत? काय नाही वाट पाहत होता काय? हा ना म्हटलं मी निघालो होतो. हो गेलो हा काय लय नादी गोदी लावले त्या बायला पण नाही हातावाली ती बाई. नाही नाही दिले पैसे रे. मग आता मग तिने एक काम सांगितलं बघ. काय तिने 500 रुपये दिले पण तिला चिकन आणायला लावले. तिला 2 किलो चिकन आणायला लावले. तिच्याकडे पाहुणे येऊ राहिले. एक काम करायचं का आपण 1 किलो आणू. नाही 1 किलो काय आणतो मग आणायचंच नाही. आणि ते पाहुणे मराठे खातील काही पण आपल्याला काय करायचं. एवढे 500 रुपये घेऊ पिऊ चल. जायचं आणि मग काढू काढू. काय गाडी काय मग काय पण मग काय त्यांनी विचारलं काय आपण का सापडतो आपण तिकडे राहू 10 बस बस हा केव्हा येणार पाहायला तिला केव्हा गाडी गोड्या काय चालेल ना. फोन बिन स्विच ऑफ करून टाकू. फोन स्विच ऑफ करून टाकायची. माझं नाव नाही घेतलं ना नाही ना म्हणजे मला फोन नको यायला. नाही ते हा नाही बरोबर चल. बस. चल बाबराव म्हणते का? बरं बरं बाई किती वेळ झाला. 10 मिनिटात पाहुणे घरी पोचतील. हे बाबराव अजून नाही आलं. स्वतः गेली असती गाडीवर ते परवडलं असतं मला. बरं तर बरं 500 रुपये घेऊन जाईल बाई. आता काम करू गावात जाऊन बघू का. पण आता ते कोणत्या गल्लीत सापडणार आहे. नाही बाई पाहुणे येतील घरी. काय खरं या बाब्याचं. बाई कुठं असं बरं हे बाबराव कुठंच दिसत नाही बाई. बाई हा बाबूराव त्या इस्राईलला तर नाही खपला अजून सापडा नाही. सगळं गाव पालतं घातलं बाई. काय 500 रुपयाच्या चिकनाने हाल केले माय. ए पप्प्या बाबाला बघितलं का रे. नाही मग काय शहरात खबर ते मिटलं ना आता. आता कोणी पाहिलंय का तो. आहे 1-2
चालू आहे. हा का ही शिला नाही का, हं. शिला शिला हं. चालू आहे. डोकं लावतोय काहीतरी. हा तिचा नंबर आहे का दादा? नंबर देतो आधी मी नंबर लावतो. नंबर जाऊ दे आता, हा नंतर लावू. नंतर लावतो. तुला भेट तू न पाऊस जाताना हा ते. भेटली बरं कसा झाला कार्यक्रम? एकदम टनाटन. अजून 100 रुपये उरले. हम्म. एवढे 100 रुपये संपल्याशिवाय जायचं नाही. अजून हा 90 घेऊ. हा पाऊस नाही येणार. हो का हो बाबूराव काका? कोण आहे रे? सोम. काय सा दगड पाहू रे? हो याच्या डोक्याचा दगड घालतो. अहो कशाला पिता? तू का आमचा बाप आहे काय? आम्हाला सांगतो. हा तुम्हाला कोणतरी सापडलं वाटतं आज दादू सकाळी ना? अरे हा काश्या आणि बाबा आहे ना, हा. कधीच बिगर दारूचा राहणार नाही. कोणी ना कोणी आम्हाला भेटतच. अहो पण नाही प्यायची, चांगलं असतं का ते? तुम्हाला किती वेळा सांगितलंय. तू नको रे शिकू आम्हाला. आम्ही मोठे आहे का तू मोठा आहे? काय शिकतो आम्हाला तू? तुमच्या घरच्यालाच सांगतो. दारूच्या अंगी काय कस आहे? राहिले पुरे लय वाढवाय. यात्रा बी हे सोहम, काय हो वहिनी? काय रे मोबाईल मध्ये बघत चालतो? माझा आवाज येत नाही तुला लवकर? अहो, काय नाही होत. काय म्हणता बोला ना. अरे नुसतं का दाताला काढत राहतो. अहो, काय झालं ते तर बोला. ते बाबराला बघितलं का? हा बघितलं ना. कुठे होते? ते खाली झाडाकडे होते, दारू पिऊन पडेले राई. कोण कोण आहे? ते बाबूराव काका आहे, हा काशीनाथ काका आहे. या काशाच्या आणि बाब्याच्या तर सुन झाली एकदम. हे ना यांना मूत पिऊन तमाशा घालायची सवय झाली. अरे तुला माहिती का, काय? माझ्याकडे घरी पाहुणे येत आहे, माझ्या अंगाला काटा आला. आता नवऱ्याला काय सांगू, 500 रुपये घेऊन गेले माझ्याकडून चिकन आणायला. कुशल करून ते मेले पिऊन पडलेत. मला सकाळी मागितले होते बरं का. मी म्हणलं मी नाही देत म्हणलं. अहो त्यांना पैसे दिले ना, ते सापडत नाही बो लवकर. अरे थोडं तोंडात द्यायचे ना, माझे 500 वाचले असते ना कारण ते. अहो, तुमचे वाचले पण मी काय करू, माझे गेले असते ना. पण आता माझ्या घरी पाहुणे येणार, माझ्याकडे पैसे नाही दुसरे. आता तुम्ही नाही द्यायला पाहिजे राव असं. बघा आता कुठे आहे म्हटलं? खाली झाडाकडं, खालच्या आईला. बाई कुठं असली? कोणत्या झाडाखाली म्हटलं बरं? आता जाऊ नये आपलं. अरे तुम्हाला लाजा वाटतं का दोघांना काही? ए कोण आले? कोण आलं काय? दगड पाहू दगड दे. हट. हा घालू का तुमच्या डोक्यात? घालू का? हा घालू डोक्यात दगड? कोण? लाजा वाटायला पाहिजे काही. मी आहे स्वाती वहिनी. हा बोल काय? हाव काय काय? बोल ना. चिकन कुठे माझं? शिकन दुकानदार नाही आला. दुकानदार नाही आला? तुम्हाला दारू दुकान कुठे सापडलं ते का? ते होतं. का काशीनाथ भाऊ? काय ते उघडं होतं. अहो भाऊजी, बायको निघून गेली ना, 6 महिने झाले माहेराला दारू पायी. लय टेन्शन मला, काय सांगू तुम्हाला. आम्ही हे टेन्शन आहे म्हणून लोकांचे पैसे घेऊन मूत प्यायचं का? आम्ही दोघं एकत्र कोणाचे झोपतो. कोणाचे पैसे? तुम्हाला लाजा वाटतं का दोघांना? काय केलं मी? बाबराव चिकन कुठे? चिकन नाही आणलं. भाई म्हणजे माझेच पैसे घेतले आणि माझे पैसे दारू पिऊन मला थोबडा करून सांगू लागले चिकन नाही आणलं. अहो माझ्या घरी पाहुणे येतात, आता त्यांना काय खाऊ घालू मी? त्याला गोटा भाकर खाऊ घाल. काय गोटा उडतात ना. उडदाच जा त्यांच्या घरी खायला भेटत नाही काय? मग मटण कधी खायलाच नाही. हो बाबूराव, आता धोंड्याचा महिना संपला आहे, मटण करू शकतो म्हणून ते माझ्या इथे येत आहे. हा करू उद्या का बनावं. उद्या करा. अहो त्यांना आज संध्याकाळी चिकन करून काय खाऊ घालायचंय मला. खातील ना. बाबूराव पागल आहे काय तुम्ही? मी काय बोलते? पैसे द्या इकडे माझे. पैसेच कुठे? अरे लाजा वाटायला पाहिजे. मेल्या हो, मुर्द्या हो, करंट्या हो, खुशाल माझे पैसे. अजून 100 द्या ना. 100 देतो वाकी. अजून काय म्हटले? 100 रुपये द्या ना. अजून 100 द्या. तुमच्या दोघांच्या डोक्यामध्ये का फरक पडेल एक काय? लोकांचे पैसे घ्यायचे इकडे उड्या मारायच्या. मला बाकीचं माहित नाही, मला चिकन आणून द्या. उठा तुम्ही दोघं जण, उठा पहिले इथून. उठा तुम्ही दोघं जण पहिले. पैसे नाही ना. मला चिकन आणून द्या, उठा पहिले. आता कुठं? तुम्ही जर उठले नाही ना, आता मी इथून काहीतरी घेतच असते आता वाजवायला तुम्हाला. काय आहे ना मला. 100 रुपये उरले. उठा पहिले. ते 100 रुपये 100 उरले, 400 कुठे आहे? केलं दारू. उठा पहिले, पटकन उठा. काय आहे ना मला हात रिकामी काय हात द्यायला? उठा पहिले इथून. आम्हाला उठ. बाबूराव तुमच्या डोक्यात दगड घालीन मी आता. काय उठा. काय
मी काय म्हणतो पैसे द्या, माझे माझे पैसे काढा पहिले. दिले 100 नाही, 500 होते, 500. 500 इथे का? अजून 400 द्या. 400 खर्च झाले खर्च. अहो कधी विश्वास ठेवा का नाही. मला म्हणे मला दवाखान्यात जायचं, 500 रुपये दे. मी तरी म्हटलं होतं का अरे बाबूरावला संध्याकाळी आल्या दवाखान्यात जायचंय, म्हटलं 500 रुपये देऊन टाका. काशीनाथ भेटला तर मग चल थोडे घेऊ. मग घेतले तर 400 गेले. अहो बाबूराव सुधराव, तुमची बी अवदसा घरी नाही, तुमची बी नाही. अहो तुमच्या ह्या वागण्यापायी तुमच्या बायका तुमच्या जवळ नांदती नाही, आणि ज्या बाळा गावामध्ये संसार करू राहिला नवऱ्यांजवळ त्यांना तुम्ही करू देती नाही. त्याने काय आम्ही हातरलं का? हा हे काय केलं तुम्ही? काय पैसे घेतले होते काय? कशाला घेतलं ते? मटण आणायला तुमचं आणलं का? आणता येईल कधी? उद्या का? अहो माणूस मी आणू का मटन? द्या ते पैसे त्याच्यात. निघा हो इथून, निघा पहिले इथून. इथून निघा ना, मी तर दगड उचलून डोक्यात घालीन. पहिले निघा, काय निघा पटकन. तुमच्या तर काय करावं या माणसांना. कधीच हे एवढ्या लोकांवर विश्वास ठेवला नाही पाहिजे. यांच्या भरोश्यावर तर एखाद्याचं वाटूळच आहे. ते पाहुण्यांना काय खाऊ घालू आता? पिठलं भाकरीशिवाय पर्याय नाही आता. चिकनची दुकानं तर कधी उघडे ठेवले नसते, संध्याकाळी 6 वाजत आले. आता बघतेच बाबूरावला परत दारात देऊ द्या माझ्या, मग सांगते काय करायचं होतं मला. हां मित्रांनो, तुमचे जर हे असे बेवडे बावडे कोणी मित्र असेल ना, बिलकुल त्यांना भाव द्यायचा नाही. तुम्हाला सांगू का, ह्या लोकांना किती चांगलं वागलं ना, शेवटी हे लोक लायकीवरच येतात. बघितलं ना आज बाबूरावने काशीनाथनी कसं केलं. यांच्यासारखे माणसं गावात सुद्धा नको. मी तर म्हणते आपल्या मावतीला बी नको. एपिसोड कसा वाटलाय कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि माझ्या घरी येणारे पावते आता मी तुमच्या घरी जेवायला पाठवत असते. चिकनच खाऊ घाला त्यांना, ते बी फुकट खाऊचे, मोरू दे तिकडं.